मित्रांनो, आपण आलेलो आहोत आपल्या स्पॉटवर. या स्पॉटवर आपण बरेचसे फिशेस पकडलेले आहेत मित्रांनो. पावसामुळे ओढे धुवून गेलेले आहेत, पाहू शकता. याच ओढ्यांमध्ये छोटे छोटे मासे आहेत आणि ते मासे आपण आज पकडायला आलेलो आहोत मित्रांनो. आपण यामध्ये नेट आणलेले आहेत, साहेब भाई यांच्याकडचे नेट. पाहू शकता मित्रांनो, भरपूर असे मासे आहेत तिथे, भरपूर मासे आहेत मित्रांनो. आपण पाहूया आपल्याला काही मिळत आहेत का कॅचमध्ये. मित्रांनो, आपण साहेबभाई यांच्याकडचे स्पेशल केज आणलेले आहे. पाहू शकतो मित्रांनो, बरेच मासे आहेत मित्रांनो इथे. पाहू शकतो मित्रांनो, दिसत असतील बरेच मासे आहेत मित्रांनो, पण ब्लर येते थोडंफार. आणि तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे मित्रांनो. मासे फिशेस पकडणार आहे, त्या लाईव्ह दाखवणार आहे पकडलेल्या. पाहू शकतो मित्रांनो, एक छोटंसं आलेलं आहे पिल्लू. एवढं छोटं नाही पाहिजे आपल्याला, आपल्याला मोठ्या साईजमध्ये हवे आहे. छोटीच पिल्लं येत आहेत मित्रांनो, जास्त छोटी पिल्लं नको आहेत आपल्याला, मोठी साईज हवी आहे. त्यासाठी आपण पाहूया, इकडे जरा पुढे जाऊन ट्राय करूयात. पाहू शकता मित्रांनो, खोल असा खड्डा आहे. मित्रांनो, बरेचसे फिश आहेत इथे आणि तेच पकडण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. अत्यंत हुशार आणि चपळ मासे असल्यामुळे सापडत नाहीत मित्रांनो. अरे, आपण कॅच करण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांनो, मासे खूप हुशार आणि चलाक आहेत, त्यामुळे सापडत नाही आहेत मित्रांनो. तरी आपण पकडण्याचा ट्राय करूयात. पाहूया आपल्याला मासे मिळत आहेत की नाही. या ठिकाणी मित्रांनो बरेचसे फिश दिसत आहेत. छोटेच सापडत आहेत मित्रांनो, आपल्याला मोठ्या फिश हवे आहेत. पाहूयात मित्रांनो, जर आपल्याला थोड्याशा मोठ्या साईजमध्ये मिळत आहेत का. अजून तर एक पण फिश सापडलेला नाही मित्रांनो आपल्याला. ट्राय करूयात. मला खात्री आहे इथे मोठ्या फिशेस मिळणार, कारण की इथे बऱ्याच वेळा फिशिंग केलेली आहे आणि मोठ्या फिशेस बऱ्याच वेळा पकडलेल्या आहेत मित्रांनो. ट्राय करूयात. बऱ्याचशा मोठ्या फिशेस आहेत इथे, पण नेटच्या कडेने जात आहेत, त्यामुळे त्या सापडत नाही आहेत मित्रांनो. तरी मला विश्वास आहे सापडणार. आणि मित्रांनो, पाहू शकता, हुशार आणि चपळ मासे. तरी आपल्याला 2 फिशेस सापडलेले आहेत, चांगली साईज आहे मित्रांनो. पाहू शकता, 3 होल आहेत, म्हणजे 3 पाईप्स आहेत. आपल्याला ह्या पेन्सिल फिश सापडलेले आहेत मित्रांनो. पिशवी उघडून यामध्ये आपण
पिशवीमध्ये आपण पाणी भरलेलं आहे मित्रांनो. आणि त्या 2 ज्या फिशेस होत्या पकडलेल्या त्या आपण पिशवीमध्ये टाकूयात. पाहू शकता पेन्सिल फिश एक आहे आणि हे डॅनिओज आहे. अशा तऱ्हेने आपण दोन्ही फिशेस कॅरी बॅगमध्ये ठेवलेले आहेत. अजून पाहूयात मित्रांनो मिळत आहेत का आपल्याला. दगड ठेवतो. बरेचसे फिशेस आहेत मित्रांनो इथे, पण ते सापडत नाहीत कारण पाण्यामध्ये मासा खूप ॲक्टिव्ह असतो आणि तो सहजा सापडत नाही. खूप फिश आहेत मित्रांनो इथे, खूप भरपूर फिश आहेत. पाहू शकता मित्रांनो नेटच्या कडनं जात आहेत, पण कॅच करायला गेलो ते सापडत नाहीत. खूप फिश आहेत मित्रांनो इथे. आहे स्पॉटेड फिश, म्हणजे आपला स्पॉटेड असतो ना बार्ब, तोच आहे. पण अत्यंत हुशार आहे तो, सापडत नाही. बरेचसे फिश आहेत. इथे एक मोठा पण आहे, पण तोही नेटच्या बाजूने जात आहे आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो मी. परत एकदा पेन्सिल फिश सापडलेली आहे मित्रांनो. स्मॉल साईज आहे, मोठी साईज आता सध्या अवेलेबल नाही आहे कारण ओढ्याला पाणी जास्त आहे, त्यामुळे मोठी साईज नाही आहे मित्र. पाहू शकता ही आहे पेन्सिल फिश आणि आपण तीच आपल्या कॅरी बॅगमध्ये ठेवत आहे. आपल्याकडे 3 फिश झालेले आहेत मित्रांनो आत्तापर्यंत. बऱ्याच मोठ्या फिश आहेत पण त्या नेटमध्ये सापडत नाहीत. नेट लहान आहे आपलं. नेट जर मोठं असतं त्याही सापडले असत्या. तरी आपण ट्राय करूयात, कदाचित आपल्याला थोडे मोठे फिश सापडतील. बरेच आहेत मित्रांनो मोठे फिश, पण मोठे फिश सापडणार नाहीत मित्रांनो कारण की ते खूप फास्ट आहेत. पाहूयात मित्रांनो कॅच नाही आपल्याला. स्मॉल आलेले आहेत पाहू शकता. युनिक कलेक्शन आपण चेक करत आहोत. इतर वेगळ्या प्रकारचे फिश आपल्याला सापडत आहेत का. पेन्सिल फिश, त्यानंतर आपले कलर डॅनिओज आहेत. वेगळा फिश आपल्याला सापडतो का पाहूया. चना फिश बऱ्याच मित्रांनी मला कमेंट केलं होतं चना फिश सापडतोय का बघा. पण मित्रांनो चना फिश इथे अवेलेबल नाही. पाहू शकता छोटे मासे सापडत आहेत. चना फिश सापडण्याचे चान्सेस आहेत पण ते नाईट फिशिंगमध्ये सापडतात मित्रांनो. पाहू शकतो आपण इथे बरेच फिशेस आहेत इथे, केजवरून जात आहेत. पाहू शकता आपल्याला परत एकदा डॅनिओज सापडलेले आहेत. आपल्याला डॅनिओज नाही, आपल्याला युनिक फिश कलेक्शन पाहिजे. थोडे वेगळे मासे हवेत आपल्याला. पाहूया आपण. बरेच मोठे फिश आहेत मित्रांनो, पण ते आतमध्ये असल्यामुळे जास्त झाडांच्या आतमध्ये मुळ्यांमध्ये लपलेत. अरे आपण ट्राय करूयात मोठा फिश एखादा सापडतोय का. बरेच मोठे फिश आहेत मित्रांनो, पण ते सापडण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. पाणी जर गढूळ केलं तर जास्त फिश येत आहेत मित्रांनो. पाणी आपण गढूळ करूयात. होऊ शकतं पाणी आपण गढूळ केलेलं आहे आणि
पाणी गडूळ केलं तर मोठे फिश येत आहेत, पण नेट आपले लहान असल्यामुळे मोठे फिश बाजूने निघून जात आहेत. स्पॉटेड बार्ब्स आत्ता मला दिसले होत्या, पण स्पॉटेड बार्ब्स खूप हुशार असतात आणि त्या सापडत नाहीत लवकरच. नाही मित्रांनो, पाहू शकतो स्पॉटेड बार्ब्स आहेत, पण त्या बाजूने जात आहेत. मोठ्या डोहात आपण आता निघालेलो आहोत. पाण्याचा मोठा डोहा आहे, पण पाणी गढूळ झाल्यामुळे मित्रांनो काहीच दिसत नाही आहे. पूर्णपणे पाणी गढूळ झालेलं आहे. पाहूयात मित्रांनो तरीही प्रयत्न करून. आहेत मोठे मासे आहेत मित्रांनो इथे, पण कठीण आहे, खूपच कठीण आहे मित्रांनो मोठे मासे सापडणं. एकतर मोठी साडी हवी होती, त्यामध्ये मोठे मासे सापडले असते. स्पॉटेड बार्ब पण आहेत, डॅनिओज आहेत, पेन्सिल फिश आहेत, पण सापडणं अत्यंत कठीण आहे मित्रांनो, कारण की स्पीडमध्ये पळत आहेत मासे, वेगाने, अत्यंत वेगाने पळत आहेत. आपल्या मागे पण आहेत, पायामध्ये पण आहेत. अवघड आहे मित्रांनो. मित्रांनो आपल्याला स्पॉटेड बार्ब सापडलेला आहे, पाहू शकता. हा आहे स्पॉटेड बार्ब आणि त्यासोबत एक लोच पण सापडलेली आहे. हा आहे स्पॉटेड बार्ब आणि हा आहे लोच. बऱ्याच वेळानंतर स्पॉटेड बार्ब सापडलेला आहे. बऱ्याच वेळ प्रयत्न केला मित्रांनो आपण, तरी आपल्याला 2 ते 3 स्पॉटेड बार्ब सापडलेले आहेत. आणि इथे भरपूर मासे आहेत मित्रांनो. नेट जरा मोठं हवं होतं. ॲक्च्युली माझ्याकडे मोठं नेट आहे, पण ते घरी ठेवले, ते दोघांना पकडावं लागतं. आता हे सिंगल हँडेड आहे मित्रांनो. युनिक कलेक्शन सापडलेलं आहे आपल्याला. स्पॉटेड बार्ब, डबल स्पॉटेड बार्ब, त्यासोबत आपले डॅनिओज, पेन्सिल फिश आणि लोचेस वगैरे सापडलेले आहेत, पाहू शकता मित्रांनो. पाहू शकता सिंगल स्पॉटेड बार्ब, डबल स्पॉटेड बार्ब, त्यासोबत डॅनिओज वगैरे बरेच फिश सापडलेले आहेत. युनिक कलेक्शन आहे मित्रांनो. पाहू शकता हे डबल स्पॉटेड बार्ब, स्पॉटेड बार्ब, पेन्सिल फिश, डॅनिओज, लोचेस पण आहेत मित्रांनो. पाहू शकता लोचेस, बरेच युनिक कनेक्शन सापडलेले आपल्याला. पाहू शकता मित्रांनो ओढ्याचा प्रवाह.